नमस्कार व्यापारी मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्हाला जीएसटी रिटर्न फाईल करत असताना तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की जीएसटी हा सरकारला का पे करायचा. चला तर आपण आज उदाहरणासहित बघूयात. तर तुम्ही जर ट्रेडर असाल आणि तुम्ही जर एखादी मटेरियल परचेस केली, त्या मटेरियलची किंमत आहे 1,00,000 रुपये आणि त्यावरती जीएसटी येतोय 18% 18,000, तर टोटल त्याची खरेदी किंमत आहे 1,18,000 आणि ह्या मटेरियलवरती तुम्हाला जर 10% मार्जिन ॲड करून तुम्हाला ती विक्री करायची आहे, तर त्याची सेलची मूळ किंमत होती 1,10,000 आणि त्यावरती जीएसटी 19,800 तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. टोटल त्या वस्तूची किंमत होती 1,29,800. अशा प्रकारे कस्टमरकडनं तुम्ही जे कलेक्ट करताय 1,29,800 आणि सप्लायरला तुम्हाला पे करायचं आहे 1,18,000 आणि तुमच्या हातामध्ये 11,800 रुपये शिल्लक राहत आहेत. तर जीएसटीची लायबिलिटी अशी वर्कआउट होते, तुम्ही जी जीएसटी कस्टमरकडनं कलेक्ट करताय 19,800 आणि परचेसवरती जो तुम्ही ऑलरेडी सप्लायरला जीएसटी पे केलेला आहे तो 18,000 तुम्ही पे केलेला आहे आणि त्याचं डिडक्शन तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून भेटलं जातं आणि गव्हर्नमेंटला तुम्हाला अशा रीतीने 1,800 रुपयाची जीएसटीची लायबिलिटी पे करावी लागते आणि ती लायबिलिटी पे केल्यानंतर तुमच्या हातामध्ये 11,800 वजा जीएसटी गव्हर्नमेंटला जो पे केलेला आहे तो 1,800 रुपये, अशा प्रकारे 10,000 रुपये तुमचं जे मार्जिन आहे ते तुमच्या पॉकेटमध्ये असेल. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या व्यापारी मित्रासोबत शेअर करा आणि आमच्या पेजला फॉलो करा.